ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठार येथील एक साधी पण प्रेरणादायी अशी कहाणी आज अनेकांसाठी ऊर्जा देणारी ठरते। संगीता लक्ष्मण हराळ आणि त्यांची मुलगी रुपाली यांनी प्रचंड संकटांवरती मात करत कष्टाच्या बळावरती आंब्याची बाग फुलवली आहे। काही वर्षांपूर्वी पतीच्या निधनानं हराळ कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता। संसार, शेती आणि मुलीचं शिक्षण या सगळ्यांचा भार एकट्या संगीता यांच्या खांद्यावरती आला। आता पुढे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता, पण अशा वेळी त्यांची मुलगी रुपाली आईच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली। वडिलांनी लावलेल्या आंब्याच्या बागेची जबाबदारी माय लेकींनी स्वीकारली। रुपालीनं स्वतःचे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण करतानाच शेतीचं देखील तितक्याच जिद्दीनं काम सुरू ठेवलं। मुलगा नसल्याची उणीव न भासू देता ती आईसोबत अगदी खांद्याला खांदा लावून बागेमध्ये राबू लागली। 2 एकर क्षेत्रामध्ये केशर, हापूस आणि बदाम जातींच्या आंब्यांची लागवड करून त्यांनी झाडांना लहान मुलांप्रमाणे सांभाळलं, जपलं। खतपाणी, देखभाल आणि योग्य नियोजन यामुळे आज त्या बागेमध्ये चांगल्या प्रतीचे आंबे लागले आहेत। चांगलं उत्पन्न मिळण्याची आशा त्यामुळे निर्माण झाली आहे। या बागेमुळे त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद फुलताना दिसतोय। मात्र निसर्गाच्या बदलत्या लहरीपणामुळे त्यांच्या आनंदावरती काहीसं विरजण घातलं जात आहे। यावर्षी अनियमित हवामान, जोराचं वारं आणि फळगळ यामुळे त्यांना चिंता सतावतीये। कष्ट करून देखील निसर्गाची साथ मिळत नाहीये, त्यामुळे सर्व परिश्रम वाया जाण्याची भीती त्यांच्या मनात आहे। कष्ट करण्याची आमची तयारी आहे, कमी क्षेत्रातही जास्त उत्पादन घेऊ शकतो, पण निसर्गानं साथ दिली पाहिजे, अन्यथा शासनानं मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा मायलेकींनी व्यक्त केली आहे। ही कहाणी केवळ एका कुटुंबाची नाही, तर संकटावरती मात करत उभं राहणाऱ्या ग्रामीण महिलांच्या जिद्दीची साक्ष आहे। संगीता आणि रुपाली यांनी दाखवून दिलंय, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, धैर्य आणि एकमेकांचा आधार असेल तर यशाचा मोहर नक्कीच फुलतो। उन्हाळा चालू झाला की आंब्याचा मोहराचा जो सुगंध असतो तो सर्वत्र दरवळतो आणि आंबे खाण्याचा मोह हा प्रत्येकाला होतोच। त्याच अनुषंगाने आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठार या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्यासोबत काही या ठिकाणी शेतकरी महिला आहेत किंवा काही विद्यार्थी जरी म्हटलं तरी अडचण येणार नाही, कारण ते स्वतःही शिक्षण घेऊन या आंब्याच्या बागेचं जे आहे ते पालन पोषण करताना दिसत आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आंब्याच्या रोपाची जी बाग आहे ती तयार केली आहे आणि त्यापासून त्यांना नक्की कोणता फायदा मिळतो, किती उत्पन्न मिळतं। तर ताई, नाव काय आपलं? माझं नाव रुपाली हराळ। काय शिक्षण घेते तू आता? माझं MCOM कंप्लीट झाले आहे आणि आता मी बँकिंगचा अभ्यास करते। हे जे रोप आहेत, किती रोप आहेत आपल्या क्षेत्रामध्ये? आपलं क्षेत्र किती आहे? 2 एकर आहे आणि याच्यामध्ये साधारण 1,500 रोपं आहेत आंब्याची झाडं। कोणत्या जातीचं आंबा या ठिकाणी लावलेला आहे? केशर आंबा लावलेला आहे, परंतु संपूर्ण हा केशर आहे, पण काही 10-15 झाडानंतर एक अल्टरनेटिव्ह आपल्याला
झाड म्हणून आहे ना वेगवेगळ्या जातीचं जसं हापूस, पायरी, दशेरी, राजापुरी, मलिका अशा व्हरायटी पण आहेत. आता अभ्यास करून या ठिकाणी आईला मदत होणं हे कुठपर्यंत योग्य वाटतं ना, की अभ्यासाकडे लक्ष राहतं का शेतीबागावर जास्त लक्ष राहतं? दोन्हीकडं पण, कारण की आता आपलं जे उदरनिर्वाहाचा शेतीवर आहे आणि आलेलं पिकन ही झाडं अशी उघड्यावर तर सोडून चालणार नाही, त्यामुळं दोन्हीही ऍडजस्ट करावं लागतं वेळ काढून. झाडं लावण्याची जी संकल्पना आहे त्यात आंब्याचेच का लावावेत, कशामुळे सुचलं, किंवा हे वडिलांचं काही सांगण्यात आलं होतं किंवा आईने काही या पद्धतीने सुचवलेलं होतं? ही झाडं सशी माझ्या वडिलांनी लावली होती. त्याची लागवड साधारण 2019 साली केलेली आम्ही. आता ही झाडं साधारण 7 वर्षाची झालेली आहेत आणि ही माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते आणि त्या निमित्तानं ते महाराष्ट्रभर फिरायचे आणि काही ठिकाणी त्यांनी कोकणात जायचे, तर तेव्हा तिथं बघितल्यावर आंब्याची झाडं, आणि आपल्या इकडं साधारण तेव्हा कुठे आंब्याची झाडं नव्हती आणि शेत असंच पडीक पडलेलं होतं, त्यामुळे म्हटले मग आपल्यालाही आपल्याही शेतामध्ये आंब्याची झाडं लावू, अशा हिशोबाने मग ती लावल्या गेली. एकंदरीत जर पाहिलं तर आता जो भाव आहे किंवा वातावरण असतं हे कुठेतरी खराब होता. पाऊस झाला, ढगाळ वातावरण असतं. आता यामध्ये नक्की उद्दिष्ट काय आहे, की कितीपर्यंत उत्पन्न मिळायला पाहिजे किंवा कसं पाहता याकडे आता? तसं आता साधारण 2 एकरांमध्ये तसं 9-10 लाख रुपये उत्पन्न व्हायलाच पाहिजे, परंतु ह्या वर्षी आंब्याचा मोहर चांगल्या प्रकारे आला, परंतु निसर्गानं साथ न देता आंब्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात मोहरगळ आणि फळगळ झाली, त्यामुळं थोड्या प्रमाणात आंबा हा कमी लागला झाडांना. तर ह्यावेळेस तरी साधारण भाव थोडा चांगला मिळाला तर फळ जरी कमी असलं तरी भाव चांगला मिळाल्यानंतर तरी 5-6 लाख रुपये व्हावी अशी अपेक्षा आहे. एकंदरीत शाळा शिकून ह्या गोष्टी ही कन्या जी आहे ती करत आहे. वडिलांनी जे सांगितलं होतं किंवा वडील ज्यावेळेस त्यांचे वारले त्याच वेळेस त्यांनी जे ही झाडं लावली होती त्याचं पालन पोषण करणं या दोघींनी मिळून ते केलेलं आहे. तर या ठिकाणी त्यांचे जे आई आहेत त्या देखील आपल्यासोबत आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी खूप कष्ट केलेले आहेत. काय सांगा? माझं नाव संगीता लक्ष्मण हराळ, राहणार बेलवंडी कोठार, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, नाही का. कधीपासून हे झाडं 2019 पासून लावलेले आहेत. आमच्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलीने आम्हीच लावले, नाही का. त्या ह्याच्या आधी पहिले आम्ही तिकडे राहत होतो, नगरला राहत होतो. मग आम्ही तिकडे राहिल्यामुळं मग ही शेती आमची अशीच होती, खालीच होती, त्याच्यामुळं मग आम्ही झाडं वगैरे लावले इथं. आम्ही जाऊन येऊन करायचो, 5 वर्ष शेती जाऊन येऊन केली. मग इथं आलो आम्ही. त्याच्यानंतरून मग मुलगी माझी तिकडे औरंगाबादला होती आणि ते गेल्याच्या नंतरून मग तिने काही जाऊन येऊन शेती केली आणि आता मग आम्ही इथून हे करतो, शेती करतो. म्हणजे किती उत्पन्न भेटावं हे वाटतं, मग काय त्याच्यात 7-8 लाख रुपये तरी म्हणजे असं व्हायला पाहिजे, म्हणजे आता सध्या तरी असं. पण काय आता जे काय होईल ते होईल, नाही का. शेतीवरतीच आमचं आहे, काही आम्हाला कुठालचा कुणाचा रुपयाचा आधार नाही. आम्ही इथं कष्ट करून याचे काही 4 पैसे आमच्या पदरात येतील तेवढेच आम्हाला पैसे, कुठून काही नाही, नाही का. या हराळ कुटुंबाची यशोगाथा जर पाहिली तर जो करता माणूस होता तो गेल्यानंतर सर्व जबाबदारी त्यांच्या मंडळीवर किंवा त्यांच्या मुलीवर आली. मुली शिक्षणाच्या कामानिमित्त बाहेर असताना घरून जॉब करणं किंवा घरून अभ्यास करून ती ह्या फळबागाला आपल्या आईला मदत करते. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर येणारा अवकाळी पाऊस असेल किंवा हवामानाचा जो परिणाम असेल तो या झाडांवर नक्कीच होत असतो. सरकारने देखील या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून या जे शेतकरी आहेत, जे उत्पादक आहेत, यांना काहीतरी मदत करणं देखील गरजेचं आहे. आणि नक्कीच पाहिलं तर एक नॅचरल प्रकारचा आंबा या ठिकाणी सामान्य माणसाला खायला भेटणं हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.